श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नातं आलं की त्यापासून निर्माण होणाऱ्या अपेक्षा या येतच असतात. कुणाकडून अपेक्षा करणं चुकीचं, अशा प्रकारची वाक्य ही बोलायला खूप सोपी असतात. पण खऱ्या आयुष्यात पाहायला गेलं तर जवळच्या माणसांकडून अपेक्षा करणं किंवा फक्त अपेक्षा करणं ही गोष्ट अत्यंत नैसर्गिक आणि मनुष्य स्वभावाचा एक पैलू आहे. जसं की समजा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं की आपल्याला त्या बदल्यात प्रेमाची अपेक्षा असतेच. जवळच्या लोकांकडून, समाजाकडून, मित्रमैत्रिणीकडून, स्वतःकडून, घरच्यांकडून आणि एवढंच नाही तर देवाकडून देखील आपल्याला अपेक्षा असतात. आणि श्रोते हो, अपेक्षा असणं यात काही चुकीचंच नाही. तो मनुष्याचा स्वभाव धर्मच आहे. पण बऱ्याच वेळा माणसाचा अपेक्षाभंग होत राहतो आणि तोच दुःखाचं कारण बनून जातं. श्रोते हो, आणि मग आपण सतत दुखावलो जात असतो आणि कालांतरानं एका दुःखातून निघून पुन्हा नव्या दुःखात अडकतच जातो. आणि हे चक्र आयुष्याच्या शेवटपर्यंत फिरत राहतं. म्हणून श्रोते हो, काही गोष्टींना स्वीकारावं लागतं आणि आयुष्यात त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा, पण अपमान मात्र नेहमी विचार करूनच करा. कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते. आयुष्यामध्ये 4 गोष्टी करणं सोडून द्या. आयुष्यात नेहमी सुखी आणि आनंदी राहाल. सगळ्यांना खुश करणं, दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं, भूतकाळात जगणं आणि स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं. सगळ्यांचे साथ सोडते तेव्हा माणुसकी कळते. पावसात गरमागरम चहा पितो तेव्हा आयुष्याची मजा कळते. पैसे नसताना वेगळी किंमत आणि पैसे असताना वेगळी किंमत, तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गंमत कळते. पारख केली तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नसतं. खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. कोणाची कदर करायची असेल तर जिवंत असताना करा. मृत्यूनंतर परके लोक सुद्धा रडून जातात. आयुष्यात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा तेलाचा एक थेंब सुद्धा बुडवू शकत नसतो. जीवनात नेहमी सत्यासोबत चाला, मग वेळ आपोआप तुमच्या सोबत चालायला लागेल. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. आपल्या लाईफमध्ये अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात. कोणाशी खोटं बोललं तरी चालेल, पण स्वतःशी कधी खोटं बोलू नका. भोळे साधे राहू नका. फक्त भोळेपणाचं असं पांघरून घ्या की धोकेबाज माणसं लगेच ओळखता येतील. प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते, पण वागणूक, संस्कार आणि ज्ञान यांची कॉपी कधीच करता येत नाही. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वातीवरची काळशी आहे. तिला वेळोवेळी बाजूला करत राहा. आजकाल सांगता येत नाही कोणाला
कोणत्या गोष्टीचा राग येईल म्हणून कमी बोललेलं आणि जवळच्या माणसांपासून 4 हात लांब राहिलेलं बरं असतं. अति विचार करू नका. त्या दुनियेतून बाहेर पडा, जी दुनिया वास्तवात अस्तित्वातच नसते. कर्माचं गणित हे खूप सोपं असतं. जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलं होतं. कर्माची फळं भेटून सुद्धा काही लोक वाईट कर्म करायचं सोडत नाहीत. खोट्याला सुद्धा एक वेगळी चव असते. स्वतः बोललं तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू वाटते. वाणी बदलायला कारणीभूत असतात खिशातील नाणी. समजूतदारपणाची भाषा तेच वापरतात ज्याने कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. नात्याचा कधी गैरवापर करू नका. चांगली माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नसतात. आपल्याला होणारा त्रास समोरच्याला माहीत असून सुद्धा त्याला त्याचा फरक पडत नसेल तर त्या त्रासाची किंमत 0 असते. आईची कमी कोणीच पूर्ण करू शकत नसतं, कारण तिच्यासारखी जीव लावणारी व्यक्ती या जगात दुसरी नसते. भेटी या अपूर्णच असाव्यात नेहमी. भेट पूर्ण झाली की पुन्हा भेटण्याची ओढ संपते आणि ओढ संपली की आवेग ओसरतो. दोघांपैकी एक आटोकाट भरतो आणि एक रिता होतो आयुष्यभरासाठी. चांगली माणसं योगायोगानं भेटतात आणि हे योगायोग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नाहीत. भुकेल्याची भूक जाणणं ही पण माणुसकीच असते. आणि माणसं प्रत्येक घरात जरी जन्माला येत असली तरी अशी माणुसकी कुठेतरी जन्माला येते. आयुष्य आपल्याला एक गोष्ट पुन्हा पुन्हा शिकवतं की नातं प्रत्येकाशी ठेवा, पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. जर पत्नी प्रत्येक परिस्थितीमध्ये पतीच्या सोबत असेल तर आयुष्याचा प्रवास सुकर व्हायला कसलीच उणीव भासत नाही.